आज पुरणपोळी करणार आहे पाडव्यानिमित्त. कारण नवीन वर्ष म्हणलं की आपण पुरणपोळी हे करतातच. रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी चणा डाळ घेतली, त्याला 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि जेवढी डाळ आहे त्या 4 पट पाणी टाकायचं. थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून चांगली डाळ शिजून घ्यायची. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने मोजून घ्यायचं आणि चांगलं असं पीठ मळून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकून जेवढं पीठ मळतं तेवढे आपल्या छान लुसलुशीत पोळ्या होतात. 8 ते 10 मिनिटं चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. म्हणजे चांगलं पीठ आपलं भिजत आहे, डाळ शिजलेली. डाळ चाळणीवर टाकून घ्यायची, सगळं पाणी काढून घ्यायचं आणि खाली एक भांडं ठेवायचं आणि भांड्याने असं ग्लासाने वाटून घ्यायची. सगळी पूर्ण डाळ बारीक करून घ्यायची. जेवढी डाळ घेतली तेवढंच गुळ घ्यायचा, बारीक कापून गुळ घ्यायचा. तुम्ही गुळ नसेल खात साखर घेतली तरी चालतं. आणि कढईमध्ये टाकून पूर्ण चांगला चटका द्यायचा डाळीला, म्हणजे डाळ आणि गुळ एकत्र करायची. आणि पूर्ण आपलं तयार झालं आहे. याला 7 ते 8 मिनटं लागत येतं. असं चमचा उभा करून बघायचं, चमचा खाली नाही पडला की म्हणायचं आपलं पुरण तयार आहे. त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर, विलायची पावडर आणि बडीशेप पावडर टाकायची आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. पीठ छान मुरलेलं आहे, याला थोडंसं तरी पण मळून घ्यायचं. आणि गोळा घ्यायचा, छोटाच गोळा घ्यायचा, जास्त मोठा घ्यायचा नाही. जेवढं आपण पीठ घेणार तेवढंच पूर्णचा गोळा घ्यायचा, दोन्ही सारखंच घ्यायचे. आणि असं चांगलं पूर्ण आतमध्ये दाबून दाबून भरायचं. जास्त वरचं पीठ आहे ते काढून टाकायचं, ठेवायचं नाही आहे. दोन्ही कोणी सुकं पीठ लावून घ्यायचं त्याला आणि थोडंसं असं बोटाने दाबून घ्यायचं, म्हणजे आपली पुरणपोळी फुटत नाही आहे. आणि आदर लाटण्याला लाटून घ्यायचं, जास्त जोर लावायचं नाही, आदर लाटायचं. असं छान चारी बाजूकडून अशी पातळ लाटून घ्यायची, जाड पातळ अशी करायची नाही आहे. पोळी लाटून झाली, तवा पण गरम झालेला आहे, त्यावर तूप लावायचं आणि पोळी टाकून घ्यायची आणि चांगली शेकून द्यायची. बघा खालच्या बाजूकडून शेकली की पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूकडून असं चांगली खरपूस शेकायची. बघा किती मस्त फुगलेली आपली टम. असं चांगलं बारीक पुरण वाटलं आणि पीठ चांगलं मळलं की छान अशी मऊ लुसलुशीत पोळ्या होत्या. दोन्ही बाजूकडून छान अशा शेकून घ्यायच्या आणि वरून तूप लावून घेणार. तुम्हाला तूप नसेल आवडत, तेल लावलं तरी चालतं. किती छान मस्त पोळ्या झाल्या. ती माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.